जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाची घडण ज्या काळात झाली तो काळ भारतीय आधुनिकतेचा होता. इंग्रजी शिक्षण, वैज्ञानिक विचार, लोकशाही मूल्ये, मानवी हक्क, संविधानवाद या सगळ्या संकल्पना भारतात रुजू लागल्या होत्या. पण बाबासाहेबांनी आधुनिकता आंधळेपणाने स्वीकारली नाही. त्यांनी तिची चिकित्सा केली, तपासणी केली आणि समाजमुक्तीसाठी उपयोगी ठरणारी मूल्ये स्वीकारली. आधुनिकतेतून बाबासाहेबांनी काय स्वीकारले? बाबासाहेबांनी आधुनिकतेतून विशेषतः न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता स्वीकारली. न्याय म्हणजे समाजात प्रत्येकाला समान हक्क असावे. जात, धर्म, लिंग यावर आधारित भेद नष्ट व्हावा. स्वातंत्र्य म्हणजेच फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही, तर विचार, श्रद्धा आणि मानवी जगण्याचे स्वातंत्र्य. समता, सर्व माणसे जन्मतः समान, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. बंधुता, समाज टिकवण्यासाठी माणुसकीची भावना आवश्यक. ही 4 मूल्ये त्यांनी भारतीय संविधानाची आत्मा बनवली. परंपरा फेकून न देता परंपरेचे शुद्धीकरण केले. बाबासाहेब म्हणत, परंपरा उपयुक्त असेल तर स्वीकारा, अन्यायकारी असेल तर ती नष्ट करा. म्हणजेच त्यांनी अंधश्रद्धा झुगारली, पण सामाजिक एकतेच्या परंपरा जपल्या. समतेचे मूळ असलेले विचार शोधून काढले. ज्यांच्याकडून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली ते होते गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज. बुद्धांनी सांगितले, सर्व माणसे समान आहेत. करुणा ही समाजाची खरी शक्ती आहे. जन्मावर नव्हे तर कर्मावर असणारी ओळख ठरते. बाबासाहेबांना बौद्ध धम्म हा सर्वात वैज्ञानिक आणि समतावादी धर्म वाटला. कबीरांनी स्पष्ट शब्दात सांगितले, जात म्हणजे फसवणूक आहे. ब्राह्मण श्रेष्ठ नाही, देव माणसात आहे, मंदिरात नाही. शोषित माणसाला आत्मसन्मान शिकवणारा विचार बाबासाहेबांनी इथून घेतला. फुलेंनी ब्राह्मण वर्चस्वाला आव्हान दिले, स्त्री शिक्षण सुरू केले, शूद्र अतिशूद्रांच्या इतिहासाचा शोध घेतला. बाबासाहेबांचे सामाजिक क्रांतीचे बीज फुलेंच्या विचारांत होते. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध बंड केले, सामान्य जनतेसाठी राज्य उभारले, धर्मापेक्षा न्यायाला महत्त्व दिले. बाबासाहेबांना स्वराज्य म्हणजे न्यायाधिष्ठित शासन वाटत होते. आधी समाज बदल, मग राजकीय बदल. बाबासाहेबांनी इतिहासातून एक मोठा नियम मांडला, सामाजिक क्रांती झाली तरच राजकीय क्रांती यशस्वी होते. उदाहरणार्थ, बुद्धाने समाज बदलला, मग मोठी साम्राज्ये उभी राहिली. संतांनी समतेचा विचार पसरवला, मग शिवरायांचे स्वराज्य घडले. गुरु नानकांनी सुधारणा केली, मग शीख सत्ता निर्माण झाली. समाज गुलाम असेल तर सत्ता बदलून काहीच उपयोग नाही. बाबासाहेबांनी इतिहास लिहिला, कारण राजांची स्तुती करण्यासाठी नाही, इंग्रजांची बाजू मांडण्यासाठी नाही, शोषितांचा आवाज जगासमोर आणण्यासाठी. त्यांनी दाखवून दिले की भारताचा संघर्ष धर्मांमध्ये नव्हता, तो शोषक विरुद्ध शोषित असा होता. ब्राह्मणी व्यवस्था विरुद्ध समतावादी बौद्ध विचार असा होता. त्यांच्या ग्रंथांमधून अस्पृश्यता कशी निर्माण झाली हे वैज्ञानिक पद्धतीने मांडले. बाबासाहेबांची भारतीय आधुनिकता म्हणजे पाश्चात्य विचारांचे अंधानुकरण नाही, भारतीय परंपरेतील समतेचा पुनर्शोध, समाजमुक्ती हे अंतिम ध्येय, न्यायावर आधारित राष्ट्रनिर्मिती. जय भीम, जय संविधान.